नमस्कार. मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण श्राद्धासाठी किंवा पितृपक्षात केले जाणारे भरड्याचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत. याआधी मी आमसुलाची चटणी तसंच तांदूळाची खीर हेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला सुरुवात करूया. भरडा करण्यासाठी साहित्य बघूया. 2 वाट्या तांदूळ घ्यायचे. हे जाड तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही घरात असतील ते कुठलेही तांदूळ घेतलेत तरी चालेल. एक वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ. हे पाण्याने धुवून किंवा भाजून घ्यायचं नाहीये, त्यामुळे हे सगळं मी स्वच्छ कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेलं आहे. यामध्येच धने अर्धी वाटी, जिरं पाव वाटी आणि 1 चमचा मेथी दाणे घालायचे. मेथीमुळे या वड्यांना खूप छान चव येते. हे सगळं साहित्य कच्चच घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून असंच दळून आणायचंय. हे अर्धा किलो झालेलं आहे. याचा भरडा काढायचा, म्हणजेच हे जाडसर दळून आणायचंय. गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे, यालाच भरडा म्हणतात. भरडा 3 वाट्या घेतलेला आहे. बाकीचं साहित्य घालूया. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. मीठ, 2 चमचे तीळ. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. गॅसवर छोट्या कढईत घेऊया 2 टेबलस्पून तेल. तेल कडकडीत गरम करायचंय. गरम केलेलं तेलाचं मोहन भरड्यावर घालायचं. तेल गरम आहे, त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं. थोडंसं गार झालं की हे हाताने मिक्स करायचं, म्हणजे सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लागतं. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचे. वड्याचं पीठ खूप घट्ट किंवा खूप सैलसर भिजवायचं नाही. हे बघा, अगदी असं सॉफ्ट भिजवून घ्यायचे. हे थोडंसं तेल लावून मळून घेऊया. पीठ भिजवून झालं की 10 मिनिटं झाकून ठेवायचं. पीठ छान भिजलेलं आहे. वडे करायला घेऊयात. हे पीठ खूप सैल झालं तर वडे तेलकट होतात. वडे थापण्यासाठी मी तेलाचीच पिशवी घेतलेली आहे, त्यामुळे यावर तेल आहेच, त्यामुळे वेगळं तेल लावण्याची गरज नाहीये. एक छोटा गोळा घेऊन वडा थापून घ्यायचा. वडा थापताना मधून कडेला असा थापायचा, म्हणजे मध्ये जाड कडेला पातळ असा होत नाही. सगळ्या बाजूने व्यवस्थित थापला जातो. वडा खूप जाड किंवा अगदी पातळ थापायचा नाही, मीडियम ठेवायचा. वडा थापून झालेला आहे. हे बघा, सगळ्या बाजूंनी व्यवस्थित थापला गेलेला आहे. वडे तळून घेऊया. तेलही छान गरम झालेलं आहे. हे वडे तळताना तेल चांगलं कडकडीत तापलेलं हवं. वडा तेलात सोडल्यानंतर त्यावर असं तेल उडवायचं, म्हणजे वडा लगेच छान फुगतो. हे वडे पटकन तळले जातात. वडा तळून झालेला आहे. हे बघा, वडा अजिबात तेलकट झालेला नाहीये. अजून एक वडा तळून दाखवते. असं पीठ तयार करून ठेवलं की हे वडे तुम्ही इतर वेळीही कधीही करू शकता.
तेल कमी तापलेलं असेल किंवा बारीक गॅस करून तळले तर वडा फुगतही नाही आणि खूप तेलकट होतो. त्यामुळे तळताना तेल चांगलं कडकडीत गरम हवं. तेल चांगलं गरम झालं, सुरुवातीला 1-2 वडे तळले की गॅस मीडियम ठेवला तरी चालेल. याप्रमाणेच बाकीचेही वडे तळून घेऊया. सगळे वडे तळून झालेले आहेत. एक वडा फोडून दाखवते. 3 वाट्या पिठामध्ये एवढ्या आकाराचे 15 ते 20 वडे तयार होतील. हे बघा, आतून अगदी छान तळला गेलेला आहे. अजिबात तेलकट नाही, आतून पोकळ आणि छान खुसखुशीत झालेला आहे. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.